नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे? मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या शाळेत एक कोणीतरी असा मित्र असतोच ना की तो खूप खूप खोडकर असतो. एका जागी शांतपणे कधीच बसत नाही. डोक्यात सतत काही ना काही उद्योग करायचेत याचेच बेत चालू असतात. तर आज ऐकूया अशाच एका खोडकर मुलाची गोष्ट. रेवा या आपल्या छोट्या मैत्रिणीने या गोष्टीची फरमाईश केली. गोष्टीचं नाव आहे खोडकर मित्र. ईशान नावाचा एक मुलगा होता. अतिशय व्रात्य, खोड्या काढण्यात पटाईत. शाळेत अगदी कसं बसं शिक्षकांच्या तासाला बसायचा. त्यांचं शिकवून झालं आणि ते वर्गाबाहेर गेले की ईशानची मस्ती सुरू व्हायची. कधी फुगवून आणलेला फुगा अचानक वर्गात फोडायचा आणि सगळ्यांना घाबरवून सोडायचा. कधी कधी राहिलेलं बाटलीतलं पाणी पिचकारीसारखं उडवून त्याच्या मित्रमैत्रिणींचे शाळेचे युनिफॉर्म्सच भिजवायचा. एकदा तर ईशानने गंमतच केली. त्याच्या घरी रबराचा स्प्रिंग असलेला बेडूक होता. हिरवा हिरवा मोठे डोळे असलेला आणि दाबलं की डराव डराव असा बेडकाचा अगदी खराखुरा वाटेल असा आवाज काढणारा. आणि त्याच्या पाठीवर दाबलं की तो चक्क एक मोठी उडी मारून पुढे सुद्धा जायचा. तर आईबाबांचं लक्ष नसताना हळूच ईशानने तो बेडूक शाळेचं दप्तर भरताना त्यात ठेवून दिला आणि शाळेत गेला. शाळा सुरू झाली आणि कधी एकदा पहिला तास होतोय आणि आपण अनुषाच्या बेंचवर तो बेडूक ठेवतोय असं त्याला झालं होतं. ईशानची नुसती चुळबुळ चुळबुळ सुरू होती. वर्गात सर काय शिकवतायत याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं. तास संपल्याची घंटा वाजली आणि सर वर्गाबाहेर पडले. पुढच्या तासाला विज्ञान म्हणजेच सायन्स शिकवणाऱ्या बाई वर्गात आल्या. त्या आल्यावर सगळी मुलं उठून उभी राहिली. एक साथ नमस्ते असं म्हणत असतानाच ईशानने पुढेच उभ्या असलेल्या अनुषाच्या बाकावर खिशात लपवलेला बेडूक हळूच ठेवला आणि येणारं हसू दाबून ठेवायला त्याने आपल्या तोंडावर हात ठेवून दिला. बाईंना नमस्कार करून झाल्यावर सगळे जेव्हा परत खाली बसले तेव्हा वर्गात एक जोरात आवाज आला, डराव डराव. आणि अनुषाच्या बाकावरून जोरात उडून काहीतरी शेजारच्या पिनाकच्या डोक्यावर येऊन बसलं. वर्गात एकच गोंधळ उडाला. अनुषा तर जोरात किंचाळलीच, बेडूक बेडूक. पिनाकने आपलं डोकं जोर जोरात हलवलं तर तो बेडूक जाऊन पडला थेट त्यांच्या बाईंच्या पायाशी. आणि तो खरा वाटेल असाच बेडूक असल्यामुळे बाईंनी पण एक छोटी उडी मारली. आतापर्यंत ओरडत असलेली मुलं जोर जोरात हसायला लागली, टाळ्या वाजवायला लागली. त्यांच्या बाई पण खजील झाल्या. आणि हे सगळं ज्यांनी केलं तो ईशान तर एवढ्या मोठ्यांनी हसत होता की कशी फजिती केली आपण सगळ्यांची, कसे सगळेजण घाबरले. सगळा वर्ग शांत झाल्यावर बाईंनी रागावून विचारलं, आज वर्गात बेडूक कोणी आणला? सगळे माना हलवून आम्ही नाही आम्ही नाही असं म्हणत एकमेकांकडे बघायला लागले. पण अनुषाला मात्र माहिती होतं की अशा खोड्या फक्त एकच मुलगा करू शकतो, ईशान. पण ती त्याची मैत्रीण असल्यामुळे तिनं बाईंना काहीही सांगितलं नाही. ईशान पण तिची वेणी ओढत होता, जणू काही सांगायला की माझं नाव नको घेऊस, कोणीच बोलत नाही असं म्हणल्यावर बाई म्हणाल्या, ठीक आहे, आत्ता मी शिकवायला सुरुवात करतेय, पण आजचा आपला शिकवण्याचा बराच वेळ ज्यांनी वाया घालवलाय त्यांनी अजिबात बरोबर केलं नाहीये आणि एक दिवस हे त्याचं त्यालाच कळणार आहे असं म्हणून बाईंनी त्या दिवशीचा धडा शिकवायला सुरुवात केली. मग खुसूखुसू हसणारा ईशान तेवढ्यापुरता गप्प बसला आणि बाई काय शिकवतायत ते ऐकायला लागला. तास संपून पुढच्या वर्गात जाण्याआधी बाईंनी सगळ्या मुलांना एका स्पर्धेबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. बरं का रे मुलांनो, आजपासून बरोबर 2 महिन्यांनी एक स्पर्धा होणार आहे जिचं नाव आहे छोटे वैज्ञानिक. त्यात तुम्ही गटागटाने नीट अभ्यास करून छोटे छोटे प्रकल्प
म्हणजेच प्रोजेक्ट्स करून न्यायचे आणि तिथे सादर करायचे. ती स्पर्धा बघायला येणाऱ्या सगळ्यांना तो प्रोजेक्ट नीट समजावून सुद्धा सांगायचा आहे. जसं की तो प्रोजेक्ट का करायचा ठरवला, कसा केला, त्याचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो आणि मग अख्खा केलेला प्रोजेक्ट असं सगळं मोजक्या शब्दात सांगायचंय. आणि मग स्पर्धेसाठी आलेले परीक्षक त्या प्रोजेक्टला मार्क देणार आहेत. सगळ्यात शेवटी चांगल्या प्रोजेक्टला एक छानसं बक्षीसही मिळणार आहे बरं का. आणि ते साधं सुद्धा नाही, तर मुंबईला जे नेहरू प्लॅनेटेरियम आहे ना, तारांगण, ते बघायला नेणारे जिंकलेल्या गटाला. हे ऐकून तर वर्गातली सगळी मुलं खूप खुश झाली. बाई मग पुढे म्हणाल्या, मग वाट कसली बघताय? ज्यांना ज्यांना भाग घ्यायचा या स्पर्धेत त्यांनी 2 दिवसांच्या आत मला नावं आणून द्या आणि लागूया मग सगळेच कामाला. या स्पर्धेत बऱ्याच शाळा भाग घेतात बरं का रे दरवर्षी. आपण आपल्या परीने सर्वोत्कृष्ट द्यायचा प्रयत्न करूया काय. ऑल द बेस्ट. सगळ्या मुलांची मग वर्गात गडबड सुरू झाली. कोण कोण स्पर्धेत भाग घेणार आणि काय काय करणार याचे बेत सुरू झाले. ईशान सुद्धा आपल्या आवडीचं काहीतरी करायला मिळणार म्हणून खूपच खुश झाला. खरं तर तो इतका खोडकर होता, पण शाळेच्या लॅबमध्ये काही ना काही त्याचे प्रयोग सतत चालू असायचे. याच्यात हे घालून बघ, त्याच्यात ते घालून बघ. अर्थात आजूबाजूला त्याच्यावर लक्ष ठेवायला कोणी ना कोणी शिक्षक असायचेच. त्यामुळे आज सुद्धा जेव्हा ईशानला कळलं की यामध्ये आपणही भाग घेऊ शकतो, तेव्हा त्याच्या डोक्यात लगेच एक प्रोजेक्ट आकाराला यायला लागला. त्याने लगेच ती कल्पना आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला सुरुवात सुद्धा केली. पण अनुषा त्याच्याकडे जरा रागानेच बघत होती. आज जो खोटा बेडूक तिच्या बाकावर जो आला होता आणि वर्गात सगळा गोंधळ झाला होता, तो ईशानमुळेच हे तिला पक्क ठाऊक होतं. त्यामुळे ईशान काय सांगतो याकडे तिचं मुळीच लक्ष नव्हतं. उलट ती त्याला म्हणाली, नको रे बाबा ईशान, तू काय करशील आणि कोणाची खोडी काढशील हे काही सांगता येत नाही. तू या प्रोजेक्टमध्ये भाग नाही घेतलास तर बरंच होईल. आपली सख्खी मैत्रीण असं म्हणतीये हे बघितल्यावर ईशान थोडा खट्टू होऊन म्हणाला, हे असं काय ग म्हणतेस मला तू अनुषा? मी असलो तर उलट तुम्हाला माझी मदतच होणार आहे. तुलाही माहिती आहे ना की मी आपल्या शाळेच्या लॅबमध्ये कसले भन्नाट प्रयोग करत असतो ते. ईशानने असं म्हणल्यावर सगळ्यांनाच ते पटलं. खरंच ईशान जर आपल्या गटात असेल तर आपल्याला केवढी तरी मदत होणार आहे. त्याला बऱ्याच गोष्टी माहिती सुद्धा आहेत. अनुषानेच असं म्हणल्यामुळे ईशानला एकदम हुश झालं. मग दुसऱ्याच दिवशी वर्गातल्या 5 मुलांनी स्पर्धेसाठी आपापली नावं बाईंना दिली आणि मग सुरू झाली तयारी या छोट्या वैज्ञानिकांची. सगळ्यांनी मिळून एक विज्ञानाचा प्रकल्प ठरवला. कोणी कोणी काय काय करायचं, प्रकल्पासाठीचं साहित्य काय असेल, किती प्रमाणात वापरायचं, असं सगळं ठरवायला सुरुवात झाली. मुलं या प्रोजेक्टवर अगदी दिवस रात्र काम करत होती. ईशानकडे काम होतं कुठली रसायनं कशात घालायची आणि ती किती घालायची. आणि हे काम त्याला काही नवीन नव्हतं, त्यामुळे तो आवडीने आणि उत्साहाने सगळं करत होता. स्पर्धेचा दिवस जसा जवळ येत होता तसं मुलं अजूनच नीट लक्ष देऊन तो प्रोजेक्ट करायच्या तयारीत होती. तयार झालेलं परत परत तपासून बघत होती. कुठे काही राहिलं नाहीये ना याची खात्री करून घेत होती. प्रकल्प पूर्ण झाल्यावर अनुषाने ते सगळं अगदी सुवाच्य अक्षरात लिहून काढलं. आणि जेव्हा परीक्षक प्रोजेक्ट बघायला येतील तेव्हा नचिकेत त्यांना सगळं नीट समजावून सांगणार हे सुद्धा ठरलं. आता स्पर्धेचा दिवस जवळ येत होता. आज शाळेत मुलांच्या या प्रोजेक्टची रंगीत तालीम होती. म्हणजेच तयार झालेला प्रोजेक्ट आज या 5ही जणांना शाळेतल्याच आपल्या शिक्षकांसमोर सादर करायचा होता. त्यांच्या शाळेच्या सरस्वती हॉलमध्ये ईशानच्या गटाची तयारी सुरू झाली. तयारी झाल्यावर ईशानला वाटलं, चला काहीतरी गंमत करूया, ही चांगली संधी मिळाली आहे मला. तो त्यांच्या गटाला म्हणाला, कसली भूक लागली आहे ना रे, जरा खाऊन येऊया का आपण?
नाहीतर असं करू, तुम्ही सगळे या खाऊन, मी आपल्या टेबल जवळ थांबतो आणि जरा अजून पाहतो सगळं झालंय ना नीट, मग येतोच तुमच्या बरोबर. मग अनुषा, पिनाक, नचिकेत, तन्वी असे त्याच्या गटातले मित्रमैत्रिणी खाऊ खायला गेले. मग इकडे ईशानचं काम सुरू झालं. कोणाचं लक्ष नाहीये ना हे बघून त्याने आपल्या जवळची काही रसायनं हातात घेतली आणि एकमेकांमध्ये मिसळायला सुरुवात केली. त्याला पक्क माहिती होतं कशात काय घातल्यावर त्याचं पुढे काय तयार होणार आहे. आणि काही वेळातच हॉलमध्ये खूप बुडबुडे उडायला सुरुवात झाली. आणि तेवढ्यातच त्याच्या गटातले त्याचे मित्र, त्याचे शिक्षक हॉलमध्ये आले. सगळे दचकून वर खाली बघायला लागले तर जिकडे तिकडे नुसते बुडबुडेच बुडबुडे. ते संपतायत ना संपतायत तोच त्यांच्या टेबलवरच्या एका काचेच्या भांड्यात वेगवेगळे रंग तयार होऊन त्याचा फेस तयार झाला आणि तो फेस फस फस करून वर यायला लागला. हे रंग असे फसफस करत होते तोपर्यंत दुसऱ्या काचेच्या भांड्यात फटाफट असे चित्रविचित्र आवाज यायला लागले. सगळ्या हॉलमध्ये नुसता गोंधळ उडाला. काय होतंय ते कुणालाच कळेना. हे सगळं बघून ईशानच्या बाई त्यांच्या टेबलकडे धावत आल्या. त्याचे मित्रमैत्रिणी सुद्धा घाबरून त्याच्याकडे बघायला लागले. पण ईशान जेव्हा हसायला लागला तेव्हा मात्र त्याच्यावर सगळे सवंगडी खूप रागावले. एवढ्या कष्टाने त्यांनी प्रोजेक्टसाठी एक एक वस्तू तयार केली होती, शाळेतून लागेल ती मदत घेतली होती आणि ईशानने मात्र या सगळ्यावर अगदी पाणी फिरवलं. ईशानच्या बाई त्यांच्या गटाला म्हणाल्या, मुलांनो, आपल्या शाळेने छोटे वैज्ञानिक या स्पर्धेत भाग घेतलाय. ही खूप जबाबदारीची स्पर्धा आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनीच खूप मेहनत पण केली आहे, बरोबर? आणि तुमचा हा गट तर एवढा छान आहे की तुम्हाला या स्पर्धेत सगळ्यांकडून उत्तेजन तर मिळणारच आहे, तुमचं कौतुक तर होणारच आहे, ह्याची मला पक्की खात्री आहे. पण आपल्याला आपणच एवढ्या कष्टाने केलेला प्रोजेक्ट जर स्पर्धेत सादर सुद्धा करता आला नाही तर? तुम्ही या प्रोजेक्टसाठी गोळा केलेल्या सगळ्या गोष्टी जर अशाच संपून गेल्या तर स्पर्धेत कसं उतरणार तुम्ही? ईशान, तुला आता कळलंच असेल ना आपण केवढी तरी मोठी चूक करून बसलोय. बाईंनी असं म्हणल्यावर ईशानने मान खाली घातली. आता त्याला त्या प्रसंगाचं गांभीर्य जाणवायला लागलं. हे असं काही होईल हे त्याला वाटलंही नव्हतं. याआधी सुद्धा खोड्या काढल्यावर आई बाबा मित्रमैत्रिणींचा ओरडा त्यांनी खाल्ला होता, पण एवढा मोठा उद्योग त्यांनी कधीच केला नव्हता. अनुषाचं तर रडणं थांबतच नव्हतं. बाई पुढे म्हणाल्या, खोड्या काढणं, सतत सगळ्यांची मजा घेणं हे काही वेळापुरतंच ठीक असतं ईशान, पण या खोड्यांमुळे जेव्हा सगळ्यांनाच त्रास व्हायला लागतो ना तेव्हा त्या फक्त खोड्या राहत नाहीत. ईशानला आपण केलेली चूक आता लक्षात आली होती. सगळ्यात आधी त्यांनी बाईंची माफी मागितली. तो म्हणाला, मी खरंच चुकलो. माझ्या खोड्यांच्या नादात आम्ही सगळ्यांनी एकत्र केलेले कष्ट वायाच घालवले. आज माझ्यामुळे एवढा छान प्रोजेक्ट आम्ही तुमच्या समोर सादर सुद्धा करू शकलो नाही. मी परत अशा खोड्या कधीच नाही काढणार. अनुषा, नचिकेत, पिनाक, तन्वी, मला एकदाच शेवटचं माफ कराल प्लीज? खरंच खूप खूप सॉरी. ईशानने असं म्हटल्यावर शिक्षकांनी त्याला एक संधी द्यायची ठरवली. मग ईशाननेच ज्या ज्या गोष्टी त्यांना परत जमवायच्या होत्या त्याची यादी केली. सगळं परत शाळेकडून घेतलं. मग केलेला प्रोजेक्ट त्या सगळ्यांनीच एकदम नीट आपल्याच शाळेत सादर सुद्धा करून दाखवला. स्पर्धेच्या दिवशी ईशान, अनुषा, नचिकेत, तन्वी, पिनाक नवीन जोमाने स्पर्धेच्या हॉलवर अगदी वेळेत पोचले. त्यांना नेमून दिलेल्या जागी जाऊन ते उभे राहिले. स्पर्धेचा तो हॉल मुलांनी आणि शिक्षकांनी खचाखच भरला होता. सगळीच मुलं आपला प्रोजेक्ट दाखवायला आणि बक्षीस मिळवायला अगदी अधीर झाली होती. ईशानच्या गटाने मग टेबलवर त्यांच्या प्रोजेक्टची मांडामांड सुरू केली. सगळ्यांनी आपापल्या डोळ्यांवर पांढरा गॉगल घातला. ईशानने एकमेकांमध्ये मिसळायची रसायनं नीट काळजीपूर्वक काढून ठेवली. या मुलांच्या शाळेतल्या बाई सुद्धा तिथे आधीच येऊन थांबल्या होत्या.
त्यांच्या या सगळ्या धावपळीकडे अगदी कौतुकाने बघत होत्या. मग परीक्षकांसमोर ईशानच्या गटाने त्यांचा विज्ञान प्रोजेक्ट खूपच छान सादर केला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरही आपल्या या बालचमूने अगदी नीटच दिली. आणि छोटे वैज्ञानिक या स्पर्धेत नाविन्यपूर्ण अशा या प्रोजेक्टमुळे ईशानच्या गटाला चक्क पहिलं बक्षीसही मिळालं. सगळ्यांनीच त्यांचं खूप कौतुक केलं. त्यांच्या बाईंना सुद्धा अगदी मनापासून आनंद झाला होता. ईशानने जरी आपल्या खोड्यांमुळे सगळ्यांना बेजार केलं होतं, तरी नीट समजावल्यावर मात्र त्यांनी या प्रोजेक्टमध्ये अगदी मनापासून भाग घेतला होता. आणि आता तर त्यांना बक्षीसही मिळालं होतं. त्यामुळे बाईंनी सगळ्या मुलांची पाठ थोपटली. आपल्या या मुलांचा त्यांना अतिशय अभिमान वाटत होता. ईशानने सुद्धा अगदी तेव्हापासून पक्क ठरवलं की कोणाला त्रास होईल असं कधीच वागायचं नाही. काही दिवसांनी मग हा गट खूप खूप आनंदात मुंबईला पोचला आणि सगळ्यांनी नेहरू तारांगण सुद्धा बघितलं, एकदम खुशीत. काय मुलांनो, आवडली का तुम्हाला या खोडकर ईशानची गोष्ट? या आणि अशाच मस्त मस्त गोष्टी ऐकण्यासाठी आमचं YouTube चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा बरं का. आणि तुमच्या बाकी मित्रमैत्रिणींना सुद्धा सांगा. अच्छा,